व या वयात देखील समुद्राचा अनुभव त्यांना घेता येईल ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीत तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि आमच्या अपराध क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोह प्रसंगी पडू देऊ नकोस, पुन्हा यापासून आम्हाला सोडव. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास पळून काढलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या शेताखाली यावा, एवढी माझी योग्यता नाही, पण क्षमा कर बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर, ख्रिस्ताचे शरीर. इस्तेलिन फ्रान्सिस कोएलो यांना श्रद्धांजली देण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आपण भूतकाळात जाऊया. इस्तेलिनबाईची आई मदलॅन डिसिल्वा या भीमटवाडीतील मोठ्या घरातील सुशिक्षित कुटुंबातील, आणि फ्रान्सिस कोएलो हे कोएलो घराण्यातील उच्च शिक्षित घराण्यामध्ये या मदलॅनबाई आल्या. त्यांना 6 अपत्ये झाली. प्रथम रुबीबाई, लिलीबाई, अंतोनी दादा, त्यानंतर इस्तेलिनबाई, नंतर फ्लॉरी मॅडम म्हणजे फ्लॉरीबाई आणि ब्रिस्दिनबाई, अशा प्रकारची 6 अपत्य या घरामध्ये झाली. त्यांनी शिक्षणाला फार महत्त्व दिलं. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणलं होतं. त्या काळात देखील त्यांनी आपल्या मुलांना ग्रॅज्युएट केलं. त्यामध्ये इस्तेलिनबाई ह्या D.Ed झाल्या. त्यांनी शिक्षिका हा पेशा पत्करला. सर्वांची लग्न झाली. यामध्ये अंतोनी दादा आणि इस्तेलिनबाई हे अविवाहित होते. भावाला पाहण्यासाठी इस्तेलिनबाईंनी संसाराची सूत्र हाती घेतली. त्यांची अतिशय सुंदर मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. अतिशय लावण्य, त्याचप्रमाणे सुशिक्षित, इंग्रजी विषयामध्ये प्रावीण्य आणि दयाळू स्वभाव, सहकार्य वृत्ती, देवभुरी माणूस, अशा प्रकारची विविध गुण इस्तेलिनबाई यांच्यामध्ये होते. त्या झेडपी शाळेमध्ये गोरगरीब गरजवंत मुलांना घडवत असत. त्या त्यांच्या बाईच नव्हत्या, तर त्या मुलांच्या आई होत्या. आईच्या प्रेमाने इस्तेलिनबाई यांनी मुलांना घडवलं. आजही इतक्या वर्षांनंतर देखील त्यांचे विद्यार्थी त्यांची आठवण काढतात. अशा प्रकारे पुढे आई वडिलांची सेवा केली, बहिणींची लहान मुलं सांभाळली, भावाला सांभाळलं. आता त्यांची मावशी म्हणजे माझी सासू तिरेस मावशी, तिला देखील त्यांनी खूप मदत केली. तेव्हा त्यांची परिस्थिती खूप गरीब होती, पण इस्तेलिनबाईचा आधार सगळ्यांना होता. मुलांची फी भरायची आहे, पास काढायचा आहे, इस्तेलिन काय देते का इस्तेलिनबाईने दिली. म्हणजे तिचा दयाळू स्वभाव होता. ती लहान मुलांवर इतकं प्रेम करत असे की त्यांच्या प्रत्येक बर्थडेला तिच्याकडे पॉकेट रेडी असायचं आणि सर्वांवरती प्रेम करत असे. अशा प्रकारे जीवनाची गाडी चालत असताना त्यानंतर त्यांचे भाऊ अंतोनी कोएलो त्यांना सोडून गेले. नंतर हळूहळू यांची देखील प्रकृती ढासळू लागली. इस्तेलिनबाई यांना होळी क्रॉस कॉन्व्हेंट वृद्धाश्रम या ठिकाणी ठेवण्यात आलं, मर्सेस येथे. आणि तेथे त्या सिस्टर्स आणि तिथे ज्या मुली आहेत त्यांनी त्यांची खूप सेवा केली. आपण कधी त्यांना भेटायला गेली की तेव्हा ते सांगायचे तिरेस मावशी कशी आहे, आणि सर्वांची त्या चौकशी करत असत. सर्वांवर त्या प्रेम करत होत्या. सगळ्यांवर त्यांनी जीव लावला होता. शेवटी आपण सांगतो की 84 वर्षाचं आयुष्य परमेश्वराने त्यांना दिलं होतं. या 84 वर्षाचं त्यांनी सोनं केलं. खूप प्रेमाने सर्वांना सांभाळलं. आजही आपल्या मनामध्ये त्यांच्या खूप आठवणी दाटून येतात. प्रत्येक स्टोरी सांगणे ही त्यांची कला होती आणि प्रत्येक गोष्टीचं त्यांना नाविन्य होतं. त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं. जा चर्चमध्ये जा, कार्यात सहभाग घ्या. आणि त्या कुटुंबी आल्यानंतर आम्ही त्यांच्या जवळ यायचे आणि त्या आम्हाला खूप सगळ्या गोष्टी सांगत असत. अशी एक शहाणी, करती सरवरती, अतिशय चांगला स्वभाव असणारी, चांगलं व्यक्तिमत्व घडवून घालेली अशी आमची इस्तेलिनबाई आम्हाला सोडून गेलेली आहे. परमेश्वराने तिला आपल्याकडे बोलावून घेतलेलं आहे.
परमेश्वर तिला स्वर्गराज्यामध्येच नेणार आहे आणि परमेश्वराने तिच्या पापांची क्षमा करून तिला स्वर्गामध्ये घ्यावं। या ठिकाणी आपण तिने चंदनासारखं जीवन जगलं आणि चंदनाची सोबत तिने आमच्याबरोबर केली। सहवास संपला तरी तिचा सुगंध दरवळत राहणार आहे। धन्यवाद।